नमस्कार. आचार्य ॲग्रो सर्व्हिसेस सांगलीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी धन्यकुमार लांडे तुमच्याबरोबर बोलत आहे. आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये आहे हा खोडवा आहे. मागल्या वेळी ह्या प्लॉटमध्ये खोडव्याचं तुम्हाला पहिला डोस काय टाकायचा आणि याची लागण किती गेली याची परिपूर्ण माहिती दिली. आज या खोडवा नियोजनमध्ये 90 दिवसापर्यंत आपल्याला काय काळजी घ्यायची हे सांगण्यासाठी मी या ब्लॉकमध्ये आलेलो आहे. तर शेतकरी बंधूंनो, पहिला विषय म्हणजे शेतकरी बंधूंनो, जसं तुम्हाला चॅनलमध्ये व्ह्यूज वाढत आहेत किंवा तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहे आणि तुमच्या पसंतीला माझे चॅनल उतरत आहे, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आत्ता सध्या जे चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत ते 1000 कंप्लीट करून आपण पुढे जात आहे. तर त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. येथून पुढे बी असंच साथ देत्या आणि अशीच चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायमस्वरूपी ब्लॉगमध्ये जेवढं चांगलं सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आपलं चॅनल अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमच्या काही अडचणी असल्या तर कमेंटमध्ये सांगत या. कमेंटमध्ये मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि माझा मोबाईल नंबरसुद्धा असतो व्हिडिओमध्ये, मला डायरेक्ट फोनसुद्धा करू शकता. आजचा जो विषय आहे खोडवा नियोजन कसा करायचा. खोडवा नियोजन करतेवेळी ज्यावेळी ऊस तुटून जातो, ऊस तुटून गेल्यानंतर आपण पहिला जो प्रयोग करतो पाला पेटवतो किंवा पाला ठेवतो. तर पाला ठेवणाऱ्या शेतकऱ्यांच्यासाठी एक महत्त्वाचा सल्ला, पाला जर ठेवणार असला आणि पाला कुट्टी करणार असला तर मलचल मारणार असला पाल्यामध्ये तर एकाडेक सरी पाला असावा. प्रत्येक सरीला पाला असल्यामुळं जमिनीची जी हे आहे म्हणजे जमिनीची घात येण्याची जी कंडिशन असते किंवा जमिनीची धूप होण्याची जी कंडिशन असते ती कमी होते प्रत्येक सरीला पाला ठेवल्यामुळं. आणि लवकर जमीन घातीला न आल्यामुळं खालच्या जमिनीतला जो स्तर असतो तो ओला राहतो आणि रूटची डेव्हलपमेंट कंटिन्यू राहत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक सरीला न पाला ठेवता एकाडेक सरी पाला ठेवा. आणि पाला जर पेटवणार असला किंवा जाळणार असला तर काही एवढी हरकत नाही आहे. दुसरा मेन महत्त्वाचा, पाला पेटवल्यानंतर किंवा पाला मलचल मारल्यानंतर तुमचा जो खोडवा आहे तो खोडवा खोडवा ठासून घेतल्यानंतर पुढची जी प्रोसिजर आहे ती रासायनिक खताची. रासायनिक खतामध्ये मी आपण पहिल्या डोसमध्ये सांगितलेलं आहे एकरी 2 10-26-26 10 किलो मायक्रोन्यूट्रन्स 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दुय्यम 1 बॅग. हे या पद्धतीनं रासायनिक खताचा पहिला डोस टाकायचा. पहिला डोस टाकून तुम्ही हा खोडव्याचं पहिलं पाणी पाजून तुम्ही पुढच्या प्रोसिजरला खोडवा घेऊ शकता. खोडवा ज्यावेळी तुमचा फुटून येतो आणि फुटून आल्यानंतर या पद्धतीनं याची जाडी वाढते. जाडी वाढल्यानंतर खोडव्याचा जो पुढला डोस येतो म्हणजे जे पहिला दिवस झाल्यानंतर 30 दिवसानंतर दुसरा डोस येतो. खोडवा 100% सगळा उगवून येऊन एकसारखा समानात दिसत असतो. त्यावेळी 30 दिवसानंतर खोडव्याचा पहिला डोस येतो म्हणजे दुसरा डोस येतो तो युरिया 1 पोतं, पोटॅश 1 बॅग आणि त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो किंवा 3 किलो टाकू शकता. याच्या पुढं तुम्ही काही टाकायचं नाही, एवढंच बस होतं. किंवा सल्फर घेऊ शकताय तुम्ही 5 किलो सल्फर घेऊ शकता. हे झाल्यानंतर खोडवा दुसरा डोस टाकल्यानंतर खोडव्याला बऱ्यापैकी उंची वाढते. उंची वाढल्यानंतर त्याची डेव्हलपमेंट चांगली होते. गुडघ्या एवढा खोडवा तर येतो. गुडघ्या एवढा खोडवा आल्यानंतर खोडव्याचा जो 60व्या दिवसाचा जो डोस असतो त्यावेळी भरणी करायची असते खोडव्याला. सरासरी खोडवा हा 60 ते 70 दिवसानंतरच भरणी करायचा असतो. अगोदर खोडवा कधीच भरणी करायचा नसतो. अगोदर खोडवा भरणी केल्यामुळं जेवढ्या स्टेटसला जेवढ्या मुळ्या असतात ऊसाच्या बुडकात ऊस जाताना त्या मुळ्या 85 ते 90% आपण रूट तोडलं जातं. आणि रूट तोडल्यामुळं खोडव्याची पुढची जाडी होण्याचे पुढं ऊसाला जाडी होण्याची शक्यता कमी असते. आणि फुटव्यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळं विरळणी करणं बी अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं संख्या अतिप्रमाणात होऊन जाते आणि अतिप्रमाणात संख्या झाल्यामुळं आपल्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं खोडव्याची भरणी ही 60 ते 70 दिवसानंतरच करायची. 60 ते 70 दिवसानंतर भरणी करतेवेळीचा जो डोस आहे 2 12 32 16 1 युरिया 1 अमोनियम सल्फेट 1 पोटॅश
आणि त्याचबरोबर 7 किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि 10 किलो मायक्रोन्यूटन हा जो भरणीचा डोस आहे, हा भरणीचा डोस एकत्र टाकून घेऊन माती लावून घ्यायची खोडव्याला. माती लावते वेळी उतळसऱ्या असाव्यात, जास्त खोलसऱ्या नसाव्यात. उतळसऱ्या असल्यामुळं मुळींचा सरफेस चांगल्या पद्धतीनं वाढत असतो आणि रूट झोन चांगल्या वाढल्यामुळं ऊसाची उंची आणि जाडी कंटिन्युटी टिकून राहते आणि विरळणी करायची गरज लागत नाही आहे. हा विषय भरणीपर्यंतचा खोडव्याला हे नियोजन करणं फार परफेक्ट गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण भरणीपर्यंत हे खोडव्याचं नियोजन अशा पद्धतीनं जर केलं आणि त्याची डेव्हलपमेंट संगोपन व्यवस्थित पद्धतीनं जर केलं तर खोडवा आपला आरामशीर जाता जाता 52 ते 60 टनापर्यंत खोडवा पोचू शकतो. आणि 60 टनापर्यंत खोडवा पोचवण्यासाठी 90 दिवसापर्यंत ही जी 60 दिवसापर्यंतच्या भरणीचा जो डोस सांगितला आहे या पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. या पुढची जी खताची जी माहिती आहे, या खताची माहिती पुढल्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करेन आणि त्या पद्धतीनं तुम्ही पुढे डेव्हलपमेंट करा. तर आत्ता अजून एकदा मी सांगतो की जसं चॅनलला व्ह्यूज वाढत आहेत, जसं तुम्हाला आपलं चॅनल आवडत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही सबस्क्रायबर होणं फार गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुमचे शेअर आणि कमेंट्स बी येणं फार महत्त्वाचे आहेत. तर शेतकरी बंधूंनो, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.